तर आज आपल्याला नैवेद्य करायचं आहे आणि आता घरातलं ना सगळं काम आवरलेलं आहे. तर स्वाती माधवी ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपल्याला करायची आहे पुरणपोळी आणि नैवेद्य देखील म्हणजे करायचं आहे. तर आता सगळं काम आवरलं आहे बघा. आता घरातलं आता ना 12:30 वाजले जवळजवळ म्हणजे नाही का. आणि आता आपल्याला स्वयंपाक करायचा आहे. पहिल्यांदा हरभऱ्याची डाळ ना थोडीशी निवडून घेऊया. आता विकतच्या डाळीमध्ये ना शक्यतो तरी काही नसतंच बरं का. विकतच्या डाळीमध्ये तर निवडण्यासारखं काही राहतच नाही बघा. अगदी स्वच्छ असते डाळ, कारण मशीनवरती केलेली असते. तशी आपण घरगुती डाळ करा बघा, त्याला पाकडणं आलं, निवडणं आलं, टिपणं आलं, सगळं करावं लागतं. विकतच्या डाळीमध्ये अशी पॉलिश केलेली डाळ असते. तर चला आता डाळ आपण स्वच्छ धुवून घेऊया. डाळ इथे ना स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि आता ना थोडीशी ना मी डाळ उकळून देते, म्हणजे नाही का उतू जाते. नाही तर आपण असं कुकरला झाकण लावलं ना किंवा नाही का डाळ उतू जाते लगेच, आणि मग सगळं नाही का किचन पण खराब होतं. तर आता डाळ चांगली अशी उकळून घेणार आहे मी, आणि मग थोडीशी उकळल्याच्यानंतर 5 मिनिटानंतर मग झाकण लावणार आहे. तर तोपर्यंत की तेव्हा मेथीची भाजी आहे ना, पीठ तर मी सकाळीच मळून ठेवलं होतं बरं का बाजूला. आणि इथे पाहू शकता आता मेथी ना, मेथी देखील स्वच्छ धुवून घेते, कांद्याचे साल काढून घेते आणि गूळ देखील आता किसून घेणार आहे. अंगणामध्ये आल्यावरती बघा असं कडक ऊन पडले आणि आत्ताच पाळी येऊन गेली. म्हणजे असं वाटत होतं की आता नाही का भरपूर असा पाऊस येणार आहे बघा. आणि छानपैकी असं पावसामुळे हिरवगार झालेलं आहे सगळीकडे. तर आता ना थोडेसे कांदे कमी पडत होते मला, म्हणून म्हटलं 2-3 कांदे अजून घेऊन जावेत. आणि काल ना मी बाहेर गेले होते, तर इथे बघा ओव्याचं झाड आणलेलं आहे मी. तर तुम्ही ओव्याचं झाड पाहिलं आहे का कधी? आता सर्दी खोकला वगैरे झालं की नाही का, असं ओव्याचं पान टाकून थोडासा काढा वगैरे करता येतो आपल्याला. तर असं मस्त तिखटसर चव असते बरं घ्यायची. तर हे पहा असं ना वरती असा फेस आला ना, हा तो काढून टाकायचा. आणि असं कुकर लावलं ना आपण, मग उतू जातं. त्याच्यामुळे ना थोडंसं असं उकळल्याच्या नंतर मग आपण असं कुकरला झाकण लावायचं आणि वरतीचं आहे ना ते काढून घ्यायचं आणि टाकून ना तिथे सगळा वरचा जो आहे ना असा फेस तो काढून टाकलेला आहे. आणि डाळ बघायची आता एक 5-10 मिनटं झाली. आता झाकण लावून 2-4 शिट्ट्या मी करून घेणार आहे, म्हणजे चांगली मऊसूत डाळ शिजली जाईल. लावलेला आहे आणि आता गॅसवरती ना कढई ठेवली आणि बारीक गॅसवरती कुकर ठेवला आहे बघा. आणि आता थोडंसं ना तेल टाकून खोबरं आणि कांदा इथे उभा चिरून घेतलेला आहे, आणि थोडीशी कोथिंबीर आणि लसूण घेतलेला आहे. तर आता कांदा आणि खोबरं चांगलं ना काळसर रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घेतलं ना मग. आणि इथे बघा मेथी देखील येतात ना निथळायला, म्हणजे स्वच्छ धुवून अशी म्हटलं तर पाणी निघून जाईल. आणि कटाची आमटी ना खूप छान लागते बरं का. आणि जशी जशी नाही का म्हणजे जुनी होईल, म्हणजे आज केलेली आमटी ना उद्या छान लागते बघा खायला. आमटी जास्त करतो बरं का पूर्ण जे कटाची आमटी, कारण आज केली ना की उद्यापर्यंत खायची मस्तपैकी नाही का. चांगलं भाजून घेते बघा मी. चांगला काळसर करून घेतला ना की मग नाही का आमटी देखील चांगली होते. तर चला कांदा आता थोडासा थंड करून घेणार आहे मी. तर आपली ना मेथीची भाजी देखील करून झाली आणि आता कुकरला 2-3 शिट्या झाल्यात आणि ते गुळवणी देखील आपण केलेली आहे. आता वाटण आपलं थंड झालेलं आहे, गुळ चिरून ठेवलेलं आहे आणि फोडणीसाठी इथे कोथिंबीर देखील ना चिरून ठेवली. आणि इथे बघा आळूची पानांची भजी करणार आहे आज. तर इथे लाल तिखट, हळद आणि मीठ टाकले आणि बेसन पीठ. आणि आता आळू ना असा उभा चिरून घेतलेला आहे, म्हणजे गुंडाळी करून असा उभा चिरून घेतला. आता यामध्ये ना थोडंसं पाणी टाकणार आहे, जास्त पण पातळ नाही पीठ करायचं, म्हणजे नाही का अशी थोडंसं घट्टसर ठेवलं ना मग भजी आपल्याला चांगली टाकता येते. आता पीठ तयार करून घेते आमटीसाठी. आता बघा काळसर कांदा, खोबरं, हिरवी मिरची म्हणजे कोथिंबीर आणि लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ना सगळं असं बारीक करून घेणार आहे मी. आणि तुम्हाला पण अशी कटाची आमटी अशीच करता का तुम्ही? नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. म्हणजे असं नाही का एवढं कांदा खोबरं असं चांगलं भाजून नाही का, म्हणजे कुणी ना असं गव्हाळसरच भाजतं नाही का. असं मी जरा थोडासा काळसर करून घेते, म्हणजे आमटीला नाही का कलर देखील चांगला येतो आणि छान होते चवीला आमटी. मंद आचेवरती ना मी फक्त कुकर 2-3 शिट्ट्या फक्त काढून घेतल्या आणि चांगली डाळ शिजली जाते अशी. पाणी टाकले आणि आपली डाळ ना ती चांगली मऊसूत शिजली आहे. आता आपल्याला कटाची आमटी करण्यासाठी ना कट थोडासा काढून घ्यायचा आहे. पहा छानपैकी असं मंद आचेवरती ना फक्त 10 मिनटं ठेवले मी, म्हणजे 2 शिट्ट्या करून घेतल्या मंद आचेवरती. आणि आता फक्त पाणी हे ना उकळलं की मग काढून घेणार आहे. आता म्हटलं ना थोडेसे नारळ आहेत घरचे, काढून ठेवले ते, हे पहा सुकले आहेत. आता म्हटलं सोलून घ्यावे, कारण की आपल्याला नारळ देखील फोडावे लागतील ना नैवेद्य दाखवायचं म्हटल्यावरती. तर चला आता नारळ सोलून घेतला. आणि घरच्या नारळाचा आनंद हा म्हणजे नाही का नारळाच्या झाडाचा
पहिला नारळ आम्ही काढलेला आहे, म्हणजे देवाला फोडण्यासाठी बरं का. आणि मस्तपैकी नारळ निघाला. तर तसा ना पहिला नारळ माझा एक फुटला बरं का. पण हे पहा, एक तर फुटला आणि दुसरा फोडायला गेले आणि नाजूक म्हणजे असे नाही का ओलसर आणि नवीनच आहे नारळ, त्याच्यामुळे असं टवकाच उडाला आहे बघा. आता इथे तो काही असा नारळ फोडून म्हणजे नाही का देवाला फोडण्यासारखा नाही आहे, म्हणजे आपण घरात वापरू शकतो, पण आता देवाला फोडायचा म्हटल्यावर ते नाही का व्यवस्थित. किती छान आहे की नाही, मस्तपैकी असा नारळ निघाला. एक 5-10 मिनटं झाली, मी डाळीमध्ये ना पाणी टाकून ठेवलं होतं आणि म्हणजे कटाचं पाणी निघण्यासाठी ना छानपैकी आपला असा कट तयार झालेला आहे बघा, म्हणजे डाळीचं पाणी निघालेलं आहे. आता ना कुकरमधलं पाणी आता गॅस बंद करून टाकणार आहे आणि इथं चाळण ठेवली बघा. आणि यावरती आता ना पाणी हे आपल्याला काढून घ्यायचं आहे. मस्तपैकी असं कटाचं पाणी निघालं आहे, म्हणजे नाही का आमटी छान होईल. पाणी चांगलं निथळलं आहे. आता कढईमध्ये ना आपण डाळ टाकून घेऊया. आता डाळ ना मी चांगली परतून घेणार आहे. आता यामध्ये आपण गूळ टाकून घेऊया, थोडंसं मीठ घालते, म्हणजे पुन्हा एक पुरणपोळी करताना अजिबात फुटत नाही. आणि थोडीशी हळद, जेणेकरून आपली ना मस्तपैकी अशी पिवळसर असं पुरण तयार होईल. तसं कणकेमध्ये पण ना नाही का कुणी घालतं, आणि तसं मी पण घालते, पण आज माझ्याकडून राहिली हळद घालायची, म्हणजे साधंच पीठ मळलेलं आहे. आता हे ना चांगलं पुरण मी तयार करून घेते. आता चांगलं तसं तयार झालेलं आहे बघा, मस्तपैकी असं ना घट्टसर झालेलं आहे. जेवढं आपण गुळ घेतलं होतं ना तेवढं बरोबर झालेलं आहे. आता यामध्ये ना स्वादासाठी मी थोडंसं नाही ते वेलची नाही का साखर टाकून थोडीशी वाटून घेतली. आणि तसं तर ना जायफळ टाकायचं, म्हणजे नाही का जायफळ टाकलं ना की मग छान स्वाद येतो. पण चालतं नाही का कोणत्याही स्वादासाठी. आता जायफळ संपले आहे माझ्याकडं, कोणी बडीशेप देखील घालतं, पण जसं म्हणजे घरात अवेलेबल असं ना त्यावेळेस ते वापरायचं नाही का. आता ना चांगलं पुरण आपलं असं परतलं आहे हे पहा. आता ना पुरण चाळणीवरती असं वाटून घेणार आहे मी. नाही पहा नारळ कसा फुटला आहे माझ्याकडून. कवळा नारळ होता ना, साली देखत कवच लगेच निघतं आहे बघा त्याचं. असं फुटला आणि मस्त गोड लागतोय खायला. पण त्या आमटीमध्ये ना टाकण्यासाठी मी डाळ देखील अशी काढून ठेवलेली, म्हणजे खाताना छान लागते. आपलं पुरण इथे चांगलं वाटलं गेलं आहे आणि अगदी झटपट होतं बरं का. मस्तपैकी असं पुरण इथे तयार झालेलं आहे आपलं. कढीपत्त्याचं झाड आहे. आता कढीपत्ता आपण ना फोडणीसाठी काढून घेऊया आमटीसाठी. आणि अगदी ताजा मस्तपैकी असा फ्रेश कढीपत्ता आहे. आणि या कढीपत्त्याच्या झाडाला ना आता बघा अशी बोंड देखील आलेली आहेत, छोटे छोटे, म्हणजे बी, असे बारीक बी येतात. थोडीशी मोहरी टाकली फोडणीसाठी, थोडीशी जिरे, थोडासा कढीपत्ता, आणि इथे ना घरगुती लाल तिखट घेणार आहे. अंदाजानुसार नाही का घातले मी. थोडीशी हळद, पुरणाचीच कढई आहे ना त्याच्यामुळे थोडीशी काळसर पटकन झाली ती. बारीक गॅस केलेला आहे मी. घेऊया आपण वाटण चांगलं असं तेल सुटेपर्यंत का आता मी परतून घेणार आहे. थोडीशी ना कोथिंबीर देखील टाकायची आणि मस्तपैकी असा ना घरभर खमंग असा वास सुटलाय बघा. इतकी छान आमटी होते ना अशी. आता कटाचं पाणी आहे ना मी इथे कुकरच्या भांड्यामध्येच काढून ठेवलं होतं बघा. इथे तर आमटी ना अशी आमच्या घरामध्ये जास्त आवडते बरं का, त्याच्यामुळे थोडीशी ना जास्तीची करणार आहे मी. म्हणजे आपण म्हणतो ना शिळी आमटी छान लागते, त्याच्यामुळे थोडीशी जास्त करायची आमटी. कधी ती डाळ टाकून घेणार आहे. असे तुम्ही डाळ टाकता का, म्हणजे अशी नाही का आमटी करता का डाळ टाकून? डाळ टाकल्यावरती ना खाताना छान लागते आमटी. तर चवीनुसार आपण यामध्ये मीठ टाकून घेऊया. छानपैकी असे उकळले की आपली आमटी खाण्यासाठी तयार. मस्तपैकी झणझणीत होते बघा. तर चला आता बाकीचा स्वयंपाक सगळा मी करून घेते आणि नंतर भेटूया आता आपण. छानपैकी आपल्या अशा मस्त गुबगुबीत पोळ्या झाल्यात, काढून घेऊया आपण. आणि कॉटनच्या कपड्यावरती ठेवलं ना मग छान पोळ्या राहतात. त्यावरती सगळं ठेवून झाले. आता नाही का थोडंसं सगळ्यांवरती तूप ठेवून घेते, म्हणजे आपले नैवेद्य आता इथे तयार झालेले आहेत. आता गुजरी शाळेतून येईल आणि मग नाही का जायचं मग गावामध्ये नैवेद्य ठेवायला.
चला घेते आवरून मी आता. आता गोजरी शाळेतून आली आहे आणि मी आता नैवेद्य ना इथे डब्यामध्ये भरून घेतलाय, कारण की ताटामध्ये ना हात अवघडतो, लांब जायचं असल्यामुळे, गाव आहे लांब. व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे ना भाग दुसरा केलेला आहे. तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.